नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे अगदी सोपा, झटपट आणि चवीला एकदम मस्त असा दही तडका रायता। साध्या दह्याला असा छान तडका दिला ना की जेवणाची चवच वाढते। चला तर मग आजचा हा स्पेशल रायता कसा बनवायचा ते पाहूया। सुरुवातीला दही तडक्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे। इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर, काकडी आणि भाजून घेतलेले शेंगदाणे ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत। आणि या रेसिपी मधला मुख्य घटक म्हणजे आपलं ताजं दही। आता हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी दही घेतलेलं आहे। आता हे दही आपल्याला व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आहे। दही व्यवस्थित फेटून झालं की यामध्ये बारीक चिरलेली मिरची, कांदा, कोथिंबीर आणि काकडी घालूया। त्यासोबतच ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा ओबडधोबड केलेला कूटही मी इथे घालणार आहे। आता हे सगळं दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामुळे प्रत्येक घासामध्ये काकडीचा ताजेपणा, कांद्याची चव आणि शेंगदाण्याचा मस्त कुरकुरीतपणा चव ही जाणवते। आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्या साध्या रायत्याची चव अजून खास करण्यासाठी याला एकदम मस्त तडका देणार आहे मी। त्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे। त्यासोबत एक काश्मीरी लाल मिर्च घातली की तडका छान सुगंधी आणि आकर्षक होतो। आता हा गरमागरम तडका आपल्या तयार केलेल्या दह्यामध्ये घालूया आणि हे पुन्हा संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि बघा मंडळी, तयार झाला आपला एकदम मस्त असा दही तडका रायता। तुम्ही दह्याला असा तडका देता का? तुमच्या पद्धतीत अजून तुम्ही ह्यामध्ये काय काय घालता ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।